कल्याणजवळच्या टिटवाळा परिसरातून मोठी बातमी समोर येते, ज्यामध्ये बनावट दारू बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याची बातमी समोर येते। पोलिसांनी यावर लगेचच कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आणि या प्रकरणात 2 जणांना अटक देखील केली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला या घटनेची माहिती मिळाली होती आणि एका घरामध्ये ब्रँडेड बाटल्यांमधील दारू काढून पुन्हा एकदा ती परवडणाऱ्या नकली मद्य म्हणून भरली जात असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती। हा संशय पोलिसांना आला होता। ग्राहकांना फसवण्याचा प्रकार या ठिकाणी आखला जात होता असं देखील समोर येत आहे। या दरम्यान विक्रीसाठी स्थानिक ढाब्यांमध्ये, दुकानांमध्ये हा माल पाठवला जात असल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे। एक्साईज विभागाच्या पथकाने गोळी काढण्यापूर्वी एक सापळा रचला होता। संशयित गाडी थांबवून त्याचा तपास केला आणि त्यामध्ये परदेशी मद्याचा साठा सापडला आणि त्यानंतर टिटवाळा मांडा परिसरातील एका घरामध्ये हा छापा टाकण्यात आलाय। या छापेमारीमध्ये नकली दारू भरताना वापरली जाणारी मशीन, रिकाम्या ब्रँडेड बाटल्या, प्लास्टिक जार आणि इतर वेगवेगळे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केलंय। जवळजवळ 12,05,000 रुपयांचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे, ताब्यात घेण्यात आला। या प्रकरणात आता जयश्री केनी आणि रोहन केनी या दोघांना अटक देखील करण्यात आली आहे। या बनावट दारूचा कधीपासून आणि कुठे कुठे विक्रीचा साठा झालाय, आता याचा तपास पोलीस करतायत। एक्साईज विभागाचं म्हणणं आहे की हा बनावट माल शहरातील ढाब्यांमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये फिरवला जात होता, त्यामुळे आता नागरिकांचं आरोग्य धोक्यात असल्याचं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे विभाग यावर लगेचच कारवाई करत यांना कायद्याअंतर्गत कडक कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचं देखील पोलिसांनी म्हटलेलं आहे। मात्र या घडलेल्या घटनेनंतर ज्या व्यक्तींनी, ज्या ग्राहकांनी दारू घेतली, आता यांच्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय, मोठी चिंता आता लागून राहिलेली आहे। दरम्यान आरोग्याला देखील धोका असल्याचं यामुळे म्हटलं जातं।